राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करीत असताना आमदार संजय खोडके यांनी पश्चिम विदर्भातील अनुशेषांच्या अनेक मुद्द्यांवर शासनाचं लक्ष वेधलं। तसेच अमरावती विभागातील मागासलेपण दूर करण्यासाठी सर्वच क्षेत्रात थेट गुंतवणुकीला चालना देण्याची गरज असल्याचं सभागृहासमक्ष सांगितलं। आगामी काळात सरकारचे विकासात्मक धोरण व प्रत्येक घटकांना न्याय दिशा देण्याबाबत काय भूमिका आहे यासाठी प्रामुख्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाला महत्त्व असतं। यावर बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी विधान परिषदेत चर्चा करताना आमदार संजय खोडके म्हणाले की राज्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक महामंडळाची स्थापना करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांमार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलाय। वैधानिक महामंडळांना निधी वाटपाचा अधिकार महामहिम राज्यपालांना आहे। मागील 6 वर्षांपासून वैधानिक महामंडळांना केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली नसल्यानं विदर्भ व प्रामुख्याने अमरावती विभागाला निधी मिळाला नसल्याने अमरावती विभागात पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी व सिंचन, रोजगार, ग्रामीण विकास अशा सर्वच बाबतीत मागासलेपणा वाढत चाललाय। म्हणूनच वैधानिक महामंडळ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाकडे जो प्रस्ताव गेलेला आहे त्यासाठीच प्रयत्न करून मंजूर करण्यात यावा असं आमदार संजय खोडके यांनी सभागृहात सांगितलंय। राज्यात थेट गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असताना पश्चिम विदर्भात सुद्धा गुंतवणुकीला चालना देण्याची गरज असल्याचं आमदार संजय खोडके यांनी सभागृहाला अवगत केलंय। देशातील एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत 13.5% गुंतवणूक महाराष्ट्रात होत असल्याचं राज्यपालांच्या अभिभाषणातून व्यक्त होत आहे। मात्र यामध्ये विदर्भाचा किती भाग येतो हे स्पष्ट उल्लेखित नसल्याचं सांगून आमदार संजय खोडके यांनी विदर्भातील अनुशेषाचे मुद्दे उपस्थित केले आहेत। प्रामुख्याने पश्चिम विदर्भाचे दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नाच्या सरासरीपेक्षा कितीतरी पटीने कमी असून पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भात विकासाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत चाललाय। राज्यपालांच्या अभिभाषणात म्हटलं आहे की देशात सर्वाधिक 1,64,850 कोटींची थेट गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे। महाराष्ट्रात साधारणतः 39% गुंतवणूक होत असताना त्यात पश्चिम विदर्भातील किती भागात गुंतवणूक होणार असे बोध होत नसल्यानं शासनाने याबाबत स्पष्ट उल्लेख करावा अशी विनंती सुद्धा आमदार संजय खोडके यांनी केली आहे। तसेच राज्य शासनाच्या वतीने थेट परकीय गुंतवणुकीला चालना दिली जात असून दाओसमध्ये 18 देशातील विविध कंपन्यांशी करार झाले, ज्यामध्ये 30 लाख कोटींची गुंतवणूक व 40 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं सुद्धा राज्यपालांच्या अभिभाषणात सांगण्यात आलं। यात पश्चिम विदर्भात गुंतवणुकीचा कार्यक्रम काय आहे याबाबतचा आराखडा सुद्धा निश्चित करावा असं सुद्धा आमदार महोदयांनी विधान परिषदेतून सांगितलंय। अमरावतीच्या मेगा टेक्सटाईल पार्क पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने मोठे उद्योग येत नाही, त्यामुळे या ठिकाणी खासगी भागीदारीतून पायाभूत सुविधा गुंतवणूक कार्यक्रम राबविण्यात यावा। तसेच अमरावतीमधील डॉक्टर पंजाबराव देशमुख चौक व संभाजी महाराज चौकांचा देखील पायाभूत सुविधा गुंतवणूक कार्यक्रमातून कायापालट करण्याची सूचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली आहे। कृषी क्षेत्रात AI आधारित तंत्रज्ञान राबवित असताना पश्चिम विदर्भातील कापूस, सोयाबीन, तूर व संत्रा यांसारख्या पिकांच्या लागवडीसाठी उपाययोजना करण्यासाठी अमरावती विभागासाठी स्वतंत्र कृषी आधारित धोरण ठरविण्यात यावं अशी मागणी सुद्धा आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेतून केली आहे। राज्यपालाचं अभिभाषण आपण वर्षाच्या बजेट सेशनमध्ये सुरुवातीला राज्यपाल येणाऱ्या बजेटमध्ये या सरकारचं चित्र काय राहील, या वर्षभरात ते कोणत्या घटकांना काय काय न्याय देईल याचं प्रतिबिंब म्हणजे राज्यपालांचं अभिभाषण। त्यात असं अभिप्रेत असते की येणाऱ्या बजेटमध्ये या सर्व घटकांना आम्ही काय देऊ हा त्याचा रूपरेषा मांडण्याचं काम म्हणजे राज्यपालाचं अभिभाषण। या अभिभाषणामध्ये आम्ही सातत्यानं 2-3 वेळ इथे प्रश्न विचारत आहोत, कारण की राज्यपालांचा जो अधिकार आहे तो वैधानिक विकास महामंडळ स्थापण्याचा जवळपास 3 सेशन मला झाले। तिन्ही सेशनमध्ये मी हा मुद्दा माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांकडे मांडलेला आहे की मागास विभागाच्या विकासाकरता वैधानिक मंडळं जे होते आणि त्या वैधानिक मंडळांना राज्यपालांना निधी वाटपचा अधिकार दिलेला होता, ते जवळपास 6 वर्षापासून त्या वैधानिक विकास मंडळाला अजूनपर्यंत मंजुरात मिळालेली नाही आहे आणि तो मुद्दा यात आला नाही हे आम्हाला सांगावंसं वाटते। राज्यपालांना किंवा सरकारला आमची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये वैधानिक विकास मंडळाची स्थापनासाठी केंद्र शासनाकडे जो प्रस्ताव गेलेला आहे
त्यासाठी प्रयत्न करून तो प्रस्ताव मंजूर करून घ्यावा. राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये थेट गुंतवणुकीच्या संदर्भात भारताच्या 13.5% गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत असल्याचं आपण नमूद केलेलं आहे. परंतु हे 13.5% GDP आमच्या पश्चिम विदर्भाचा किती पार्ट येतो हे याच्यातून बोध होत नाही. कारण की दिवसेंदिवस आमचा पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ याचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या अभिभाषणामध्ये त्याचा उल्लेख झाल्याचा दिसून येत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 24-25 वर्षामध्ये देशात सर्वाधिक म्हणजे 1,64,885 कोटी रुपयाची थेट गुंतवणूक झालेली आहे. ती देशाच्या 39% गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होत आहे. परंतु ती 39%पैकी आमच्या पश्चिम विदर्भामध्ये त्या गुंतवणुकीतला किती पार्ट आहे हे सुद्धा याच्यातून बोध होत नाही आहे. आमची सरकारला विनंती आहे की हा जो 39% महाराष्ट्रामध्ये थेट गुंतवणूक होऊन राहिली त्यात अमरावती विभागामध्ये काय किती त्याच्यातला टक्के आमच्या इथे गुंतवणूक होणार आहे पश्चिम विदर्भामध्ये त्याचासुद्धा उल्लेख पुढच्या सेशनमध्ये करावा किंवा या बजेट सेशनमध्ये आपण त्याचा उल्लेख करावा ही विनंती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर दाओसमध्ये जे काही आत्ता स्वित्झर्लंड येथे दाओस येथे जे झालेले 18 देशातील विविध कंपन्यांशी करार जे झालेले आहे त्याच्यात 30 लाख कोटी रुपये इतके गुंतवणूक झाल्याचं नमूद केलेलं आहे आणि जवळपास 40 लाख तेथून रोजगार निर्मिती होईल असं सांगितलेलं आहे. त्यात जर आपण आज पाहिलं तर हा मागच्या वर्षी दाओसला जी सेमिनार झालं तिथं मुख्यमंत्री गेले होते. विदर्भामध्ये त्याच्यातलं जवळपास 30 ते 40% गुंतवणूक झाली होती. परंतु त्या विदर्भात गुंतवणूक जी झाली त्याच्यात पूर्व विदर्भात झाली. पश्चिम विदर्भात त्यातला एकही उद्योग आमच्या इथं आला नाही. आणि आजसुद्धा ही जी गुंतवणूक होऊन राहिली या 40 लाख किंवा 30 लाख कोटीच्या गुंतवणुकीमध्ये आजही एकही रेकॉर्डवर आज आम्हाला दिसते की पश्चिम विदर्भामध्ये ती गुंतवणूक होत नाही आहे. आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या पुढच्या काळामध्ये अमरावती विभागामध्ये जो सर्वात मागासलेला भाग आहे आपला, जर तुम्ही महाराष्ट्राचा GDPमध्ये सर्वात जर मागासलेला भाग जर कोणता असेल तर तो अमरावती विभाग आहे. आणि आज एवढा मोठा गुंतवणूक देशातली सर्वात 13% आपण थेट गुंतवणूक करून राहिलो. देशामध्ये सर्वात पुढं आपण आहोत आणि त्याच्यात महाराष्ट्रात पश्चिम विदर्भ हा सर्व मागासलेला विभाग तिथं कोणत्याही प्रकारची गुंतवणूक होत नाही आहे. हे मला सरकारला लक्षात आणून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जर विचार केला तर आमच्या इथं तो मेगा टेक्स्टाईल पार्क फॉर्म झालेला आहे देशामध्ये 60 ठिकाणी. तर त्या मेगा टेक्स्टाईल पार्कचं उद्या प्रश्न आहे त्यावर मी आता बोलत नाही. परंतु त्याचं डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. आणि आता जर आपण पाहिलं तर हा याच्यात एक मोठा पायाभूत सुविधा गुंतवणुकीचा जो कार्यक्रम सांगितलेला आहे खाजगी भागीदारीतून त्यामध्ये आम्ही अमरावतीचा एक प्रोजेक्ट टाकलेला आहे. अमरावती येथील डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख चौक ते संभाजी महाराज चौक तो जवळपास तो प्रोजेक्ट या योजनेमध्ये टाकला आहे. त्याला सुद्धा पुढच्या काळामध्ये मंजुरात द्यावी अशी मी विनंती राज्य सरकारला करत आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाने कृत्रिम बुद्धिउद्योगचा जो आत्ता बुद्धिमत्ता आधुनिक तंत्रज्ञानाचा जो विषय घेतलेला आहे त्या विषयामध्ये आमची मागणी आहे की या तंत्रज्ञानाचा उपयोग आमच्या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे. त्याच्यात संत्रा असतील, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर डाळीचा समावेश करावा ही माझी आपल्यातर्फे राज्य सरकारला विनंती आहे. सभापती महोदय, हे सर्व जे काही राज्यपालांनी या पुढच्या वर्षभराची दिशा दिलेली आहे त्या दिशेमध्ये खऱ्या अर्थानं पश्चिम विदर्भामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकारना मी विनंती करत आहे. आपण मला जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.